आतापर्यंत किती राजकीय नेते इथे येऊन गेलेत? कोण आलाय कधी? आलंय का ग इथे? कोण नाही आलं. बदलापूरच्या प्रशासनाकडून व राजकीय नेत्यांकडून नेहमीच दुर्लक्षित होणारा बदलापुरातील एक भाग म्हणजे कवट्याची वाडी. बदलापूर पूर्व भागात एका छोट्या डोंगरावर ही वाडी वसलेली आहे. या वाडीमध्ये शेकडो आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. परंतु या कवट्याच्या वाडीला अजून स्वातंत्र्य मिळाले आहे की नाही हाच प्रश्न उद्भवताना दिसून येतोय. कारण स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्ष त्यांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. पाणी ही मूलभूत गरज असतानाही कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काही वर्षांपूर्वी त्यांना एक छोटा नळ, तोही डोंगराच्या पायथ्याशी दिला गेला. त्या नळाला 1 ते 2 तासासाठी येणाऱ्या पाण्यामध्येच हे लोक पाण्याचे हांडे घेऊन डोंगर चढून अजूनही जातात. त्यांचा हा गंभीर प्रश्न त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश एल्वे यांच्याकडे मांडला असता त्यांनी पाठपुरावा करून त्यांचा हा प्रश्न आता मार्गी लावलाय. कवट्याची वाडी ही नगर परिषद हद्दीत असून येथील स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे स्थानिक नगरसेवकांची लायकी नाही असं सुद्धा वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. यातच पाण्याच्या संदर्भात निलेश एल्वे यांच्यातर्फे आक्रोश मोर्चाचा इशाराही या प्रशासनाला देण्यात आला होता. परंतु हा इशारा सत्यात उतरवण्याच्या अगोदरच मजिप्राने यावर आता तोडगा काढण्याचं ठरवलंय. आता या ठिकाणी 5000 लिटरची पाण्याची टाकी बसविण्यात येणार आहे. यासोबतच कवट्याची वाडी येथे 2000 लिटरच्या 2 टाक्या बसविण्यात येणार आहेत व आता थेट या वाडीपर्यंत पाणी पोहोचविले जाणार आहे. या कामाचं भूमिपूजन मजिप्रा कर्मचारी निलेश एल्वे व आदिवासी बांधवांच्या हस्ते पार पडला. बदलापूर शहरातील पाणी प्रश्न सध्या गंभीर होत चाललेला आहे. यातच सध्या आपण कवट्याच्या वाडी इथे आहोत. आपण वाडीमध्ये नसलो तरी सुद्धा या वाडीमध्ये राहणारे जे काही ग्रामस्थ आहेत ते जिथून पाणी घेतात त्या ठिकाणी सध्या आपण आहोत. पाण्याची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर या ग्रामस्थांना होती, या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना होती आणि आपण बघतोय काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी पुढे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यासोबतच मजिप्राचे सुद्धा अधिकारी आलेले आहेत. निलेश एल्वे आहेत, बहुजन मुक्ती पार्टीचे बरेच या ठिकाणी पदाधिकारी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता, पाणी या ठिकाणी जात नव्हतं. आता काहीतरी मार्ग काढायला सुरुवात झालेली आहे. आपण सगळ्यात पहिले या ठिकाणी कवट्याच्या वाडीमध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन कधीपासून पाणी नव्हतं? पाणी जसे राहायला आले तसे पाणीच नव्हतं पहिल्या डोंगरात ना. आता त्याला जवळजवळ झाले 20-25 वर्षाचे जास्त झाले. आणि मग अजून पण पाणी नाही. पहिले तर जंगलातनं पाणी आणायचे, आता ते इकडे झाले. ते एवढे लांब रानात येऊन मग इथं येतात पाण्याला. किती वेळ पाणी मिळतं तुम्हाला? आता गेला पाणी ना. तरी किती वेळ मिळतं दिवसातून? किती वेळ असतं? नाही एकच टाइम, 1-2 तास राहते मग जाते. साधारण किती लोक राहता तुम्ही त्या कवट्याच्या वाडीमध्ये? इथं जवळजवळ असतील ना 50-60 लोक असणारच. अर्थात बरेच म्हणजे 50-60 बरेच लोक राहतात. आपण बघतोय कशा पद्धतीनं म्हणजे तुमच्या समोर कशी समस्या मांडण्यात आली आणि काय मार्ग निघतोय आता? मी निलेश एल्वे, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष आणि आदिवासी समाजाबरोबर खूप लहानपणापासून आमचा संबंध आहे आणि आमचे मित्रपौर आहेत ते जगन वाघ वगैरे आणि ह्या मावशी आहेत, यांच्याशी आम्ही लहानपणापासून मोठे झालो आणि आज पाहिलं की आज जवळजवळ 25-30 वर्षानंतर पण त्यांचे जे मूलभूत जे समस्या आहेत पाण्याच्या वगैरे ते काय पूर्ण झालेले नाही आहेत. मग त्यांनी आमच्याशी चर्चा केली आणि ते केलं असता आम्ही मग इकडे पाठपुरावा केला नगरपालिकेला. त्याचबरोबर जे MJP आहेत, पाणी पुरवठा विभाग आहे, त्या ठिकाणी आम्ही अर्ज केल्यावरती जवळजवळ मार्च महिन्यापासून आम्ही ह्याचा पाठपुरावा करत जवळजवळ आता 8-9 महिने झाले जवळजवळ. आणि मग शेवटी नाविलाज असतो आम्हाला सर्व पाठपुरावा केल्यानंतर आम्ही मग शेवटी आता आक्रोश मोर्चाचं आम्ही घोषणा केली होती जी 8 तारखेला होती. मग त्या अनुषंगाने नगरपालिकेचे CEO माननीय योगेश गोडसे साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणी मंडळ साहेब आहेत, पाणी पुरवठा विभागाच्या MJPची आणि पाटील मॅडम आहेत, यांच्या माध्यमातून हे जे काम आहे आता आम्हाला त्यांच्या सहकार्याने मार्गी लागण्यासाठी आम्हाला ते दिसत आहे. परंतु मी हे पाहिलं की या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत किंवा स्थानिक नगराध्यक्ष आहेत म्हणा किंवा खासदार पण आहेत, परंतु
आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं की विकासाचे वारे वाहिले जातात, चर्चा केली जाते, कार्यक्रम घेतले जातात मोठे मोठे. मग जर विकासाचे वारे आहेत तर मग इकडचा जो स्थानिक रहिवासी भूमिपुत्र आहे, आदिवासी बांधव आहेत, आपल्या भगिनी आहेत, ते पाण्यापासून वंचित का, असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आणि ते आपल्याला प्रत्यक्षात इकडे अनुभवायला बघतं. इकडे बघा कसं पाणी तुंबलेलं आहे, 1 तासाचं पाणी. जवळजवळ इकडे वरती 50 कुटुंब आहेत, 50 घर आहेत, खाली जवळजवळ 70-75 घर आहेत. म्हणजे साधारण आपण पाहिलं तर इकडे 100-150च्या आसपास घर आहेत, एवढे कुटुंब आहेत. आणि असं असताना इकडे बदलापूरचं एवढा बजेट आहे, तो शेड्यूल ट्राईबसाठी, आदिवासी समाजासाठी. मग हा बजेट जातो कुठे? हा एक मोठा प्रश्न इकडच्या नेत्यांना पडला पाहिजे. आणि जे समाजसेवी जे घटक आहेत म्हणा किंवा नेते आहेत, समाजसेवक आहेत, त्यांना असा प्रश्न पडला पाहिजे आणि त्यांनी ह्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि आपण सर्वांनी येऊन काम ते केलं पाहिजे, असं माझं मत आहे. आतापर्यंत किती राजकीय नेते इथे येऊन गेलेत? कोण इथे- आलंय कधी? आलंय का ग इथे? कोण नाही. प्रश्न पडतोय आणि विचारण्याची गरज पडते, कोणी आलंय का असा प्रश्न विचारण्याची गरज पडते. खरं तर खूप गंभीर परिस्थिती आहे. आपल्यासोबत खरं तर यावर तोडगा काढण्यासाठी आणि तोडगा त्यांच्या माध्यमातून काढण्यात येणार आहे. मजिप्राचे कर्मचारी सुद्धा उपस्थित असतील. काय नियोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे, थेट जाऊयात. काय सांगाल सर, काय नियोजन आता करण्यात येणार आहे? नियोजन अशा प्रकारचं आहे की आता शिरगाव टाकीपासूनचं कोणार्क हे जंक्शन आहे, तिथपर्यंत आमची वितरण व्यवस्था ही शेवटचं टोक आहे. मग या एरियामध्ये उंच टाकी व्हायला पाहिजे ते आम्ही प्रयत्न करतोय, बरोबर. पण अजूनपर्यंत जागा आम्हाला काही मिळालेली नाही आहे त्या प्रकारची. तर आता मग यांना पाणी पुरवायचं कसं, कारण हे उंचावर बसलेले आहेत. तर त्याच्यासाठी आम्हाला आता वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला आम्ही 5000 लिटरची टाकी बसवणार आहे. त्याच्यावरती पंप बसणार आहे 5 HP आणि 2 इंचाची लाईन टाकली जाणार आहे. आणि वाडीपर्यंत वरती 2 इंचाची लाईन घेऊन जाणार आहे आणि तिथे 2-2 हजार लिटरचे 2 टाक्या बसवणार आहेत. म्हणजे वरती सुद्धा टाक्या बसवणार आहेत. कधीपर्यंत साधारण पूर्ण काम होईल? आता 2 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे, पण जमिनीचा काही अडथळे येण्याची शक्यता आहे. पण आम्ही ते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न करू. अर्थात आपण बघतोय या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि वाडीपर्यंत पाणी कशा पद्धतीनं पुरवलं जाईल याचा सुद्धा प्रयत्न मजिप्रा करताना पाहायला मिळेल. माझी स्पष्ट भूमिका आहे. शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल आणि कुठल्याही समाजाचे लोक असतील, OBC असतील, आमचे मराठा बांधव असतील, सर्व समाजाला हे जे मूलभूत गरजा ते पूर्ण करण्याची जबाबदारी इकडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे. आणि प्रमुखतः मुख्य अधिकारी म्हणा किंवा नगरपालिका म्हणा, त्यांची जबाबदारी आहे. आणि जर 75 वर्षाच्या अमृत महोत्सवानंतर पण स्वातंत्र्याच्या जर आपल्याला पाणी मिळत नसेल तर आपण कशा पद्धतीने स्वतंत्र आहोत, असा गंभीर प्रश्न आणि आरोप मला लावायला काही कठीण जाणार नाही. आपण जर का या ठिकाणी कोणी जर का अडथळा निर्माण केला तर कायदेशीर जी तरतूद आहे त्यानुसार जे लोक जे अधिकारी आम्हाला सहकार्य करणार नाहीत किंवा जे नेते मंडळी किंवा इकडचे कोणी लोक जर आम्हाला अडचण निर्माण केली आहे पाण्यासाठी, तर त्यांना ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू. आणि कायदेशीर तरतूद आहे आणि कुणाच्या बरोबर वैर आहे किंवा दुश्मनी आहे अशातला काय भाग नाही आहे. आता तुमची यांची हालत बघा. आता यांना न्याय देणार नाही तुम्ही तर कोणाला देणार? मग कसले आपण नेते, ते नेत्यांचं करायचं काय? 5 वर्षातनं एकदा जेव्हा इलेक्शन येतं तेवढ्या वेळेला इकडं फक्त येतात आणि त्यांना काही बिर्याणी किंवा बाटली दारूची देऊन त्यांचे मतं घेतात. मग बाकीच्या वेळेला काय तुम्ही झोपा काढता का, असा प्रश्न निर्माण होतो ना. मग जर इकडचे नगरसेवक असतील किंवा अजून कुठलेही नगरसेवक आहे, ज्या ठिकाणी अडचण आहे, कुठल्या पण समाजाची अडचण आहेत, त्याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि जर का आपण नगरसेवक आहोत तर आपण सेवा केली पाहिजे ना. कुठे सेवा आहे इथे? 25 वर्षानंतर पण पाणी नाही, कुठे सेवक आहेत? मला तर असं दिसतं की इकडचे जे राजकारणी लोक आहेत ते आपले काही नेतृत्व करण्याच्या आता इंटरेस्टमध्ये दिसत नाही. त्यांची काय असं थोडक्यात म्हटलं की लायक नाही आहेत, लायकी नाही. आणि जर असेल तर त्यांनी काम करून दाखवा आणि असे प्रश्न उद्भवणार नाही असा प्रयत्न करावा, अशीच आमची मागणी आहे. अर्थात पाणी मूलभूत गरज आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय कवट्याची वाडी इथे बराच आदिवासी बांधव एकत्रित राहतो. 50 ते 60 जण अंदाजे या ठिकाणी एकत्रित राहतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरुवातीपासूनच या वाडीमध्ये पाणी पोहोचत नाही. आणि त्याचा प्रयत्न आता आपण पाहतोय सुरुवात कुठेतरी होताना पाहायला मिळते. आणि ही सुरुवात होत असताना जर यामध्ये कुठे अडथळे आले तर आम्ही ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू आणि कायदेशीर कारवाई करू असा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आला. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.